पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत केलंय। हा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता। खरं तर शपथच नाही व्हायला पाहिजे होती, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। संतोष देशमुखांच्या जीवाच्या, त्यांच्या परिवाराच्या वेदनांपुढे हा निर्णय मोठा नाही, देर आहे, दुरुस्त आहे, असं पंकजा म्हणाल्या। ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली ते माझ्या पोटचे असते, तरी त्यांना कठोर शासन करा असंच मी म्हणाले असते, असं सांगताना त्या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। मला वाटतं देर आहे, दुरुस्त आहे। संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा। पंकजा मुंडे इंटरनॅशनल नेते आहेत, त्यांना बीड जिल्ह्याबद्दल सोयरसूतक राहिलेलं नाही। इथून पुढे तुम्ही त्यांना डोनाल्ड ट्रम्प, बायडन, पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी या देशातल्या हवामानाचे प्रश्न विचारत जा, असा सणसणीत टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला। काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे पुण्यात असताना त्यांना देशमुख हत्ये प्रकरणातल्या चार्जशीट विषयी विचारला असता त्यांनी बोलायला नकार दिला। मी पुण्यात आहे, मला पुण्याविषयी विचारा, असं त्या म्हणाल्या। त्यांच्या या वक्तव्यावरून सुरेश धस यांनी टोला लगावला। बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसूतक राहिलेलं नाही। इथून पुढे त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान, वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या।